वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण, तुझा संतोष देशमुख करू, मारहाण करणाऱ्यांकडून धमकी. वैजनाथ बांगर, अभिषेक सालत नावाच्या तरुणांकडून मारहाण. अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये तरुणावर उपचार सुरू. अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्ण आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो. दोन्ही तरुणांनी कृष्ण आंधळेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्टेटस ठेवलं. राहुल सोलापूरकर, जिथे दिसेल तिथे ठेचा, अशांना गोळ्या घालाव्यात असं मला वाटतं. राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे आक्रमक. राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद, फडणवीसांनी अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. उदयनराजे आक्रमक. राज्यभरातील तीव्र दोषांनंतरही राहुल सोलापूरकरच्या दिलगिरीमध्ये सुद्धा मुजोरी. एखाद्या शब्दावरून किस का काढताय? भावना दुखावल्यास लाच शब्द मागे घेतो. राहुल सोलापूरकरचं वक्तव्य. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक. अभिनेता राहुल सोलापूरकरच्या घरासमोर प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. सोलापूरकरला अटक करण्याची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत, कोणी काही बोलत असतील तर आमच्या भावना भडकणारच. नितेश राणे यांचा संताप. भविष्यामध्ये उगाच कोणी वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये असाही दिला इशारा. पुण्यामधल्या भांडारकर इन्स्टिट्यूटकडून राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाईची तयारी. राहुल सोलापूरकर यांना विश्वस्त पदावरून हटवण्याची शक्यता. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची लवकरच बोलावली जाणार बैठक. गेल्या 2 वर्षांपूर्वी राहुल सोलापूरकर भांडारकर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त. राहुल सोलापूरकरांच्या पुण्यामधल्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त. 5 पोलीस पिंजरा व्हॅनसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. कालच्या आंदोलनानंतर सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. आमदार अमोल मिटकरींची राज्यपालांना पत्र लिहून मागणी. सोलापूरकरने माफी मागितली असली तरी त्याला माफ करू नये, पत्रामध्ये मागणी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये राहुल सोलापूरकरच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त. वाल्मिकवर 302 आणि मकोका लावलाय का, ही शंका. तर विष्णू साठेनं बड्या नेत्याला फोन केल्याचा संशय. सरांगींची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचे मोबाईल जप्त करा, सरांगींची मागणी. वाल्मिक कराड, विष्णू साठे अण्णा मोरेंच्या आश्रमामध्ये मुक्कामी होते. अण्णा मोरेंच्या मुला साठेला लपवलं होतं. अण्णा मोरे आणि त्यांची मुलं पुरावे नष्ट करू शकतात. तृप्ती देसाईंकडून शंका उपस्थित. संतोष देशमुखांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, प्रत्येकावर कारवाई होणार. बीडच्या आष्टीमधून मुख्यमंत्र्यांचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे बाहुबली. फडणवीसांशिवाय आम्हाला कोणाकडून अपेक्षा नाही. सुरेश धस यांचं वक्तव्य. मेरे पास देवेंद्र फडणवीस आहे, धस यांचं विधान. फडणवीसांना बाहुबली म्हणालेले सुरेश धस मला शिवगामी म्हणायचे, त्यामुळे फडणवीसांबद्दल माझ्या मनात नेहमीच ममत्व भाव. पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांना टोला. उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. व्यक्तिगत संबंध जपणे ही महाराष्ट्राची परंपरा. फडणवीसांच्या ठाकरेंवरच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार. सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये 5 पावलांचं अंतर. फडणवीसांना तत्काळ वर्षा बंगल्यावर जायला हवं, राऊतांचं वक्तव्य. संजय राऊत, सडलेला आंबा काहीच कामाचा नाही. शिवसेना स्टाईलनं संजय राऊताला भर चौकामध्ये हाणलं पाहिजे. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. आष्टी उपसा सिंचन योजनेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. मंत्री पंकजा मुंडे, विखे पाटलांची कार्यक्रमाला उपस्थिती. तर डोळ्याच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे गैरहजर. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, पटवून द्या. हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंच्या चौकशीची याचिकेमधून मागणी. ऑपरेशन टायगरची पूर्वतयारी यशस्वी. येत्या काळामध्ये यशस्वी ऑपरेशन झालेलं दिसेल. मंत्री शंभूराज देसाईंचं सूचक विधान. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो. खडसेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा आणि फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ खडसेंची माहिती. पुण्याच्या देहूमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 नगरसेवकांवर कारवाई. निवडणुकीच्या वेळेला 3 नगरसेवकांकडून सुनील शेळकेंच्या विरोधात प्रचार. पक्षाच्या बैठकीमध्ये कारवाईचा ठराव मंजूर. मराठ्यांची गद्दारी कराल तर फळं भोगायला तयार राहा, जरांगींचा इशारा. आंदोलनासाठी लवकरच आझाद मैदान, शिवाजी पार्कची पाहणी करणार. लवकर नवे प्रदेशाध्यक्ष मिळावेत याची वाट पाहतोय. नवे प्रदेशाध्यक्ष जे होतील त्यांना शुभेच्छा. नितीन राऊतांच्या प्रदेशाध्यक्षपदासंदर्भातल्या वक्तव्यानंतर पटोलेंची प्रतिक्रिया. माझ्या 36 गुंठे जमिनीचा घोटाळा झालाय. सारंगी महाजनांचा धनंजय मुंडेंवर आरोप. मुंडेंना माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं, महाजनांचा सवाल. धनंजय मुंडेंनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावलाय. मुंडेंनी पदाचा राजीनामा द्यावा, सारंगी महाजनांची मागणी.
कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांचं महायुतीकडून पुनर्वसन होण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी संजय मंडलिक यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा. प्रसिद्ध शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या. शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजपा आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला मतमोजणी. 3 एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला धक्का. राजधानी दिल्लीमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार. पोल डायरीनुसार भाजप 42 ते 50 जागा, आपला 18 ते 25 जागा, तर काँग्रेसला 2 जागा मिळण्याचा अंदाज. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता. भाजपला 42-45 जागांचा अंदाज, तर आपला 18-25 जागांचा अंदाज. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये आपला धक्का. भाजपला 39-44 जागांचा अंदाज, तर आपला 25-28 जागांचा अंदाज. काँग्रेसला फक्त 2 ते 3 जागा. माइंड ब्रिंगच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये आपचं सरकार. आपला 44-49 जागांचा अंदाज, तर भाजपला 21-25 जागांचा अंदाज. मॅट्रिक्सच्या पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपला 35 ते 40 जागा, तर आपला 35 ते 36 जागा. काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज. दिल्लीमध्ये भाजप निवडून येईल, मला अपेक्षा. भाजपची सत्ता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. बोर्डाच्या परीक्षेला अतिरिक्त 10 मिनिटं विद्यार्थ्यांना वेळ मिळणार. 12वीची 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान परीक्षा, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा पार पडणार. पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळे जीबीएस रुग्णांमध्ये वाढ. पुणे पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग. मुंबई पालिका वर्षभरात 25 आपला दवाखाना सुरू करणार. मुंबईकरांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेकडून उपाययोजना. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये सरकारी वकील बदलला. राज्य सरकारकडून अमित देसाईंची सरकारी वकील म्हणून नियुक्ती. हितेन वेणुगावकरांच्या ऐवजी अमित देसाई आता युक्तिवाद करणार. शेगाव तालुक्यामधल्या केस गळती होत असलेल्या गावामध्ये आयसीएमआरकडून पुन्हा एकदा रक्ताचे नमुने गोळा. नागरिकांमध्ये संभ्रम. तर ज्या रुग्णांचे महिनाभरापूर्वी रक्ताचे नमुने घेतले होते त्यांचे पुन्हा रक्ताचे नमुने घेतले. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर अमोल गीतेंची माहिती. कळवा, मुंब्रा आणि दिवा इथे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती केली जाणार. 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार. कल्याण शहरात रात्री 12 पासून 5 दिवस जड वाहनांना बंदी. निळजाजवळच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 5 दिवस वाहतुकीमध्ये बदल. 10 फेब्रुवारीपर्यंत जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थानचा महत्त्वपूर्ण निर्णय. भाविकांना भोजनासाठी आता टोकन घेणं बंधनकारक. मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचा दावा. दाव्यानंतर संस्थानचा निर्णय. लोकांनी उपचारासाठी निधीची वाट पाहायची का? मुंबई उच्च न्यायालयाचा सरकार सार्वजनिक आरोग्य विभागाला सवाल. तर आरोग्य वैद्यकीय शिक्षण विभागाला भूमिका मांडण्याचे निर्देश. 1 तोळा सोन्याचा भाव 84,000 रुपयांवर गेला. गेल्या फक्त 36 दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये तब्बल 8,161 रुपयांची वाढ. पुढच्या काळामध्ये 90 पार करण्याचा अंदाज. तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्याच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध. तर कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेणार. जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय. 1 एप्रिलपासून भाडेवाढ लागू होणार. पालकांच्या खिशाला कात्री. नांदेडच्या नाफेड खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा. नाफेडमध्ये सोयाबीन खरेदीचा उद्या शेवटचा दिवस. नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी 4 दिवस मुक्कामी. संभाजीनगरमधील सिडको परिसरामधून अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची पोलिसांकडून सुखरूप सुटका. पोलीस आयुक्तांच्या प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात पोलिसांची मोठी कामगिरी. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामधल्या ब्रह्मपुरी परिसरातून मुलाची सुटका. साखरेच्या दरामध्ये क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ. उत्पादनामध्ये घट झाल्यानं किरकोळ आणि घाऊक बाजारामध्ये दरामध्ये वाढ. येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होण्याची शक्यता. शेगावमधील नामदेव दहातोंडे हत्या प्रकरण. नामदेव दहातोंडेंच्या मुलानं घेतली गुणरत्न सदावर्तेंची भेट. आम्हाला न्याय मिळावा, गौतम दहातोंडेंची सदावर्तेंकडे मागणी. मध्य प्रदेशमध्ये शिकार करताना वाघ रानडुकरासह विहिरीमध्ये पडला. पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शिवणी रोड गावामधली घटना. वन विभागाकडून दोघांचं रेस्क्यू. पुण्यामधल्या शिवाजीनगर डेक्कन भागामध्ये आज वीज पुरवठा बंद राहणार. मेट्रो आणि महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार. दिल्लीमध्ये मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या विषयावर परिसंवाद. यावेळेला खासदार मेधा कुलकर्णी, खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळेंमध्ये गप्पांची जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. जळगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये पुजाऱ्याचा मृत्यू. अमोल शुक्ल असं 38 वर्षीय मयत पुजाऱ्याचं नाव. जळगावच्या पारोळ्यामध्ये महामार्गावर गॅस टँकरचा अपघात. टँकर चालक जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. जळगाव नगर परिषदेकडून मोकाट श्वानांना पकडण्याची मोहीम सुरू. श्वानांच्या हल्ल्यामध्ये 2 बालक जखमी.
जळगावमध्ये ठाकरे गटाकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. जळगावमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांना साखर देत मनसेचं अनोखं आंदोलन. विद्यार्थ्यांना साखर गोळा करण्याचे शासन निर्णयाचा निषेध. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर. अतिक्रमणधारकांना पालिकेकडून नोटीस. नंदुरबारमध्ये वाळू तस्कराकडून तलाठ्याला मारहाण. जिल्ह्यामध्ये तलाठ्यांकडून काम बंद आंदोलन सुरू. धुळे पालिकेचा मालमत्ता कर 6% कमी करण्याचा निर्णय. महापालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटलांचा निर्णय. धुळ्यामधल्या 557 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाचं मानधन रखडलेलं मानधन लवकरात लवकर मिळावं. अन्याय आंदोलनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामधील आदिवासी आश्रम शाळांच्या वेळेमध्ये बदल. 11 ते 5 या वेळेमध्ये शाळा आणि शैक्षणिक काम होणार. अक्कलकुवा ते पुणे बस सेवा बंद. लवकर बस सुरू करा. विद्यार्थ्यांसह नोकर वर्गाची मागणी. परभणी जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असून कारखान्यावर मिळेल त्या वाहनाद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस नेण्यात येतोय. गाळपासाठी कमी कालावधी असल्यानं शेतकऱ्यांकडून कारखान्यावर ऊस नेण्याची लगबग. धुळे जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम सुरू. 3,89,214 घरांची तपासणी. 14 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार. नांदेड वसमत महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं रास्ता रोको आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग बंद करण्यासाठी नांदेडचे शेतकरी आक्रमक. हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये लाखो लिटर रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीला सोडलं जात असल्याचा प्रकार. यामुळे ओढ्यालगतच्या विहिरी, कूपनलिका यांचं पाणी दूषित. वारंवार तक्रार करून देखील प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. परभणी जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असून कारखान्यावर मिळेल त्या वाहनाद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस नेण्यात येतोय. गाळपासाठी कमी कालावधी असल्यामुळे शेतकऱ्यांकडून कारखान्यावर ऊस नेण्याची लगबग. अमरावतीमध्ये संत्रा पिकावर किड्यांचा प्रादुर्भाव. संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. फवारणीचा खर्च वाढला. वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा हंगाम सध्या जोरात सुरू. संत्र्याला 45,000 ते 50,000 रुपये प्रति टन दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस वाढून द्या. परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करता येणार. यामुळे 20 शेतकऱ्यांचे सोयाबीन 2 दिवसांमध्ये खरेदी करण्याचं प्रशासनाला आव्हान. तर हमीभाव खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची दररोज 4 ते 5,000 क्विंटलची आवक. मक्याला सरासरी 2,312 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वाघ शिकारी टोळीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात शोध अभियान. अधिकारी कर्मचारी उतरले रस्त्यावर. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सोलार प्रकल्पामध्ये मिळणारा आर्थिक मोबदला मठाला देण्यास भोपे पुजाऱ्यांचा विरोध. मंदिर संस्थानानं मनमानी केली तर उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा पुजारी मंडळाचा इशारा. पुण्याच्या मुळशीमधील उरवडे गावामध्ये आमदार शंकर मांडेकरांच्या हत्तीवरून काढण्यात आलेली मिरवणूक. कार्यकर्त्यांना भोवली. मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्यावर गुन्हा दाखल. अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर हजारो अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारी म्हणून दर्जा तसंच ग्रॅज्युएटी देण्याची मागणी. वरंद घाट रस्त्यावर भोरच्या हद्दीमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे धुळीचं साम्राज्य. मार्गावरील धुळीनं प्रवासी हैराण. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. डोंबिवलीमध्ये विजेचा लपंडाव सुरू. परीक्षा जवळ असल्यानं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे हाल. काँग्रेसकडून निवेदन देत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. लातूरमधील वीज ग्राहकांनी 11,57,00,000 रुपयांचा भरणा करत अभय योजनेचा लाभ घेतला. 7,201 ग्राहकांची कायमस्वरूपी करण्यात आली होती वीज खंडित. कल्याण टिटवाळामध्ये अनधिकृत बांधकामावर केडीएमसीची तोडक कारवाई. बांधकामासह पाणीपुरवठा करणाऱ्यांना नळ जोडणीवर सुद्धा पालिकेचा हातोडा. नंदुरबारमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण आढळले. दोघांपैकी एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक. आरोग्य विभागाकडून खबरदारी म्हणून 20 आयसीयू बेड तयार. धुळ्यामध्ये पत्नीसोबत किरकोळ वादातून संतापलेल्या बापानं चिमुरड्यांना तापी नदीमध्ये फेकून दिलं. थाळनेर गावालगत दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. आरोपी वडील संजय कोळीला अटक. गुन्हा दाखल. जळगावच्या यावलमध्ये पेट्रोल पंपाच्या आवारातून मोटारसायकल चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. यावल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. बर्ड फ्लूमुळे चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या मांगली गावाच्या 10 किलोमीटर परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगानं उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक महापालिका 140 अभियंत्यांचे पद भरणार. तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी पद भरण्यास राज्य शासनाची मान्यता.
लातूर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 72 फूट उंचीचा पुतळा उभारणार. पालिकेसमोरील डॉक्टर आंबेडकर पार्कच्या मैदानावर हा पुतळा साकारण्यात येणार. जगामधील सर्वात बुटक्या म्हशीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. साताऱ्याच्या कृषी प्रदर्शनात राधा नावाच्या म्हशीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या केंद्रा खुर्दमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. जागतिक खो खो स्पर्धेमधील विजेत्या संघातील अश्विनी शिंदेसह इतर खेळाडूंची धाराशिवमध्ये मिरवणूक. खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात सहभाग. शिर्डी महापरिक्रमा महोत्सवाला उभ्या रिंगण सोहळ्यानं सुरुवात. शिर्डीकरांनी प्रथमच अनुभवला अश्वरिंगण सोहळा. सूत्र हाती घेताच ट्रम्प यांच्याकडून अमेरिका फर्स्ट धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू. अमेरिकन हवाई दलाच्या विमानातून पहिली खेप अमृतसरमध्ये दाखल. बेकायदा स्थलांतरित भारतीयांना परत मायदेशात पाठवण्यास सुरुवात. अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 205 भारतीयांना बाहेर काढलं. भारतीयांना घेऊन अमेरिकेचं विमान अमृतसरमध्ये दाखल. 205 पैकी 104 जणांची ओळख पटली. गुजरातचे 33 तर महाराष्ट्रामधले 3 नागरिक असल्याची माहिती. चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर. अमेरिकेच्या वस्तूंवर लावलं 15% आयात शुल्क. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फर्स्ट अमेरिका धोरणाची आक्रमक अंमलबजावणी तर इतर देशांकडूनही अमेरिकेला प्रत्युत्तर. ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. दोघांमध्ये एआय धोरणावर चर्चा.